नारायण नारायण. प्रजापती दक्ष यांना या साऱ्याची आठवण पुन्हा करून द्यावी का? श्री सतीदेवी यांच्या जन्मामागचे कारण त्यांना पुन्हा सांगावे का? त्यांचा आणि श्री महादेवांचा विवाह होणं हे कसं क्रमप्राप्त आहे हे त्यांना पुन्हा सांगावं का? हे आणि असे अनेक विचार त्यावेळी देवांच्या मनात येत होते. महाराज, मला एक विचारायचं आहे बघा. बोल बानू, जे विचारायचं आहे ते विचार. नाही म्हणजे महाराज, महादेवांसंग सतीदेवींचं लगीन होणार आहे हे तर महादेवासनी ठाव होतं. होय बानू. मग असं असताना महादेवांनीच सतीदेवीच्या बासनी हे समज का नाही सांगितलं? महादेवांनी त्यासनी जर सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं नसतं होय? बानू, कदाचित तसं घडलं असतंही, परंतु त्यामध्ये मी थेट हस्तक्षेप करणार नाही असं ठरवलं होतं. पर असं का देवा? कारण जे घडतं ते ह्या परमनियतीने लिहून ठेवलेलं असतं. त्याचा एक निश्चित अर्थ असतो, एक निश्चित असं प्रयोजन असतं. होय, त्यावेळी आमच्या मनात देखील श्री महादेवांनी यात हस्तक्षेप करावा असं वाटत होतं. म्हणूनच मी आणि श्री ब्रह्मदेव यांनी कैलासात जाऊन श्री महादेवांची भेट घेतली. हे श्री महादेव, जे घडत आहे ते आपणास ठाऊक आहे. आजवर कोणीही शिवाचे पूजन करायचे नाही असा आदेश काढला नव्हता. कोणीही शिवशक्तीला विरोध केला नव्हता, पण आज ते घडत आहे. हे श्री महादेवा, माझाच पुत्र दक्ष हे सगळे करतोय, त्यामुळे मला त्याचा अपराधभाव वाटतो आहे. तो अज्ञानाच्या ग्लानीत आहे. मी त्याला जागृत करण्याचा अथक प्रयत्न केला, पण तो सत्य नाकारतोय. काय करावे देवा? प्रजापतीला त्याच्या मतीने आचरण करू द्यावे. आजवर असुरांनी कसे वागावे हे मी ठरवले नाही, तर प्रजापतीने कसे वागावे हे मी कसे ठरवू? तो केवळ माझ्या विरोधात आहे म्हणून मी नियम नाही बदलू शकत. हे तर मी तुला शिकवलेले नाही. मी तुला हीच दीक्षा दिली का? श्री विष्णू हे माझे आराध्य आहे. त्यांची पूजा कशी करायची ही दीक्षा मी तुला दिली आहे. आणि तू हे काय करत आहेस? आराध्य कोणतेही असते तरी तत्व एकच आहे ना बाबा. सांसिद्धिकी स्वाभाविकी सहजा अकृताचया प्रकृती सेती विज्ञेया स्वभावम न जहातिया. सम्यक सिद्धीने प्राप्त झालेली, स्वभावतःच असलेली, जन्मानेच लाभलेली आणि अकृत्रिम अशी जी तिला प्रकृती म्हणतात, ती आपला स्वभाव कधीही सोडत नाही. प्रकृती अर्थात आदिशक्ती आणि आदिपुरुषाचे मिलन होणार होते आणि ते सहज होते. परंतु त्यातही प्रजापती दक्ष हे घडू नये म्हणून आपल्या सर्व शक्तीनिशी अडून होता. शिव आणि शक्ती हे वेगळे कसे होणार? ते एकच होते आणि एकच राहणार. परंतु हा सर्व संघर्ष एकीकडे आणि खोल ध्यानात उतरलेले श्री महादेव एकीकडे. त्यांना सतीची चिंता नव्हती.
देवा, सतीदेवींचे हे आख्यान आज इथेच थांबवावे लागणार. सूर्यास्त झाला. हे देवी परमेश्वरी, हे आख्यान करत असताना जर काही न्यून राहिले असेल तर क्षमा असावी. अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया, दासो यमिति मां मत्वा क्षम्यस्व परमेश्वरी. आवाहनं न जानामि तवार्चनं, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी, यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे. अपराध शतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत्, यां गतिं समावाप्नोति न तां ब्रह्मदयः. सदानंद 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 सदानंद. तुम्ही सांगितलं होतं ना, तसं समज झालेलं आहे. हा दिसतंय नव. चांगला आहे, चांगला आहे. अहो पण हे समज कशापायी केलंय ते नाही सांगितलं तुम्ही. अरे बाबा, देवींची आज्ञा आहे. त्यांनी सांगितलं आहे का असं मोकळ्यावरती समज तयार करून ठेवा म्हणून. म्हणजे आज काय बाय असणार. अरे तू कशापायी त्याचा विचार करतोय आज? तुला दिलेलं काम कर म्हणजे झालं. अरे माणसानं आपल्याला दिलेलं काम आधी करावं. वय वय वय, पर मला ठाव हाय हे समज कशापायी करायला सांगितलं देवींनी. कशापायी? अहो म्हणजे तेसनी असं मोकळ्यावर बोलता येईल आणि झालंच तर जेवण बी करता येईल. वय वय असल, तसं बी असल. म्हणून तर एवढी तयारी करायला सांगितली आहे अगोदर. ते चांगलंच झालं बघा. आणि देव बी काय नाही म्हणायचं नाही ती. वय की. पर ते राहू द्या, आधी काय राहिलंय काय नाही ते बघून घ्या. मशालीमध्ये तेल टाका जरा. चला निघा. चल रे राघव, बघ. बिगे बिगे हात चालवा. आज मी इतके दिवस ह्या जेजुरी गडावर राहते आहे, परंतु आजपर्यंत श्री खंडेरायांनी मला काहीही दिलेलं नाही. मला माझ्या प्रिय सखेची आठवण येते आहे. मला तिला माझ्या मिठीत घ्यावं असं वाटतंय. आत्ता या क्षणी वाड्याबाहेर पड आणि ह्या जेजुरीत लक्ष्मी तीर्थ कुठे आहे याचा शोध घे.